नमस्कार मित्रांनो, ही काठीवाडीची शेळी आहे 6 दातावरती. तिच्या खाली दोन्ही पाठी आहे. प्युअर काठीवाडीमध्ये. अरे ही दाखवली, ही एक पाठ आहे तिच्या मागं. त्यानंतर ही एक आहे 2-2 महिन्याची आहे. त्यानंतर ही आहे उच्च मापामध्ये 6 दातावर सगळ्या शेळ्या आपल्या काठीवाडीमध्ये आहे प्युअर. हे पाठबोकड हे काय, ही पांढरी आहे, ही पाठ आहे लांब कानामध्ये आहे. आणि हा बोकड आहे तिच्यासोबत. 1.5 महिन्याची पिल्ला असेल. ओके, ही काही काठीवाडीमध्ये. तिच्या खाली एक बोकड आहे. हिला 2 झाले होते, 2 देते पिल्ले सगळे आपल्या शेळ्या. पण एक जर ॲसिडोसिस झालं तर दूध शिल्लक पिला, त्यामुळे एक पिल्लू गेलं त्यातलं. होंड 6 दातावरती आहे, उच्चपुरी आहे शेळी. हातीचा बोकड. ही एक पाठ आहे. हिने नेमकाच दात पाळला आहे. पाठ गाभण ही जानेवारीपर्यंत जनधन. 4 महिने 3.5 महिने गाभण आहे. प्युअर काठीवाडीमध्ये ही शेळी कास वगैरे सोडते ना, दुधाला एकच नंबर शेळी आहे. प्युअर काठीवाडीमध्ये आहे. ही पण 6 दातावरच आहे. मापामध्ये शेळी आहे, उच्चपुरी आहे, डेरेबाज आहे. दुधाला फुल आहे एकदम. तशा सगळ्याच आहे, पण ही जास्त देते जरा. उच्चपुऱ्या मापात आहे आणि गाभण आहे. येत्या 15 दिवसात तरी जनधन. आजची काय 19 तारीख असेल, 19 डिसेंबर. जास्तीत जास्त 15 दिवस असले मोजून. ते अचानकच कास सोडते आणि पिल्लं देते. आत्ता जी शेळी दाखवली हा तिचा बोकड आहे. ह्यानं अजून दात पण नाही बनवले. हाईट गीट भरपूर आहे. 40च्या जवळ वरच असं वजन. आपण 40 धरून चालू. लंब्या कानात आहे. प्युअर काठीवाडी. आत्ता दाखवल्या शेळीचा बोकड हा. उघड जाऊ त्याला.